बरं धन्या, मी एका काउन्सिलरची अपॉइंटमेंट घेतली आहे. तू येशील का माझ्या बरोबर? काउन्सिलर? हो, असीमसाठी. त्याला गाड्या बघून जी भीती वाटते ना, त्यामागचं खरं कारण काय आहे मला लवकरात लवकर शोधून काढायचंय. अगं निवी, तू एवढं नको टेन्शन घेऊस. अगं असीम आपल्या घरापासून तुझ्यापासून लांब होता ना, म्हणून तो पॅनिक झाला असेल. तेवढं सोपं नाहीये धन्या. तो घरी आल्यावर सुद्धा गाड्यांना घाबरतोच आहे. मगाशी राशीने पुठ्याची गाडी बनवली होती, पुठ्याची. तिच्या शाळेचं प्रोजेक्ट होतं. ती बघितल्या क्षणी असीमने ती फेकून दिली धन्या. काय? हो, त्याला अजूनही भीती वाटते गाड्यांची. तसं असेल तर मग तू बरोबर केलंस निवी. मग ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? मला का नाही सांगितलं की तू अपॉइंटमेंट घेतली आहे म्हणून? सॉरी धन्या, आजकाल ना इतक्या गोष्टी चालू आहे डोक्यात. ठीक आहे, मी मस्करी करत होतो. धन्या बरं चल, तू आवर, आपण लगेच निघूया. हो. वाह, एक नंबर काम झालंय. काय खरपूस समाचार घेतलाय त्यांनी मीचा. आपण बरं वाटतंय मला. आई, तुम्ही पाहिलं तिच्या चारित्र्यावरनं बोलल्यानंतर कशी खवळली होती. तिचा वीक पॉइंट मिळाला आपल्याला. याच्या पुढे याच पॉइंटचं भांडवल करायचं आपण. आपणच तिला मकरंदच्या तावडीत दिलं होतं ना, त्यामुळे मी तोच मुद्दा उचलून धरला. आता फक्त एक झालं पाहिजे, तिचा जॉब गेला पाहिजे. तेच तर. पण आई, निवीची ना दोन्ही बाजूनी कोंडी झालीये. म्हणजे जर तर जॉब परमनंट नसेल तर शेलारबाई असीमला परत शेल्टर मध्ये घेऊन जाणार, आणि ती जॉब करत राहिली तर मकरंद तिचा छळ करत राहणार. हा, आता फक्त एक आहे, मकरंद जो काही छळ करेल ना तो त्याच्या सोडापायी. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? असीम या घरातून निघून जाणं, हो की नाही? बरोबर. अगदी छान अडकीत त्यात पकडलंय आपण तिला. इकडे आड आणि तिकडे विहीर. आता असंच कोंडी करत करत गुदमरवून टाकूया तिला. आई, अहो आपण कशाला कष्ट करायचे? तो मकरंद बसलाय तिथे छळ कराल तिचा. पळता भुई थोडी करेल तिची. हो हो हो, ए दादा उठ. चल चल. कॉल कॉल कॉल. हाँ अननोन नंबर. हेलो, अश्विनी बोलतीये. कोण? मकरंद. क्या? कोण? मकरंद. अश्विनी, मी फुटलोय. काय? बाळा, तुझं नाव काय? असीम. अरे वा, छान नाव आहे. असीम म्हणजे ज्याला काहीही सीमा नाही. तुझ्या क्रिएटिव्हिटीला, हुशारीला, इमॅजिनेशनला सुद्धा काही सीमा नाही. रिपोर्ट्सही त्याचे व्यवस्थित आहेत. तुला भीती कसली वाटते बाळा? बरं जाऊन दे. तू मला सांग, तुला चित्र काढायला आवडतं का? हो, मला चित्रकलेत बक्षीस पण मिळाले. अरे वा, कसली चित्र काढायला आवडतात तुला?
पक्ष्याची, प्राण्यांची, की या रुबिक क्यूबचं, की या रोबोटची, की या गाडीची? गाडी 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 दूर ठेवा माझ्याकडून गाडी गाडी दूर ठेवा. राहून दे आपण सगळं बाजूला ठेवूया. तू मला सांग बेटा, तुला काय खेळायला आवडतं? शाळेत स्पोर्ट्स मध्ये काय खेळतोस तू? क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल? कधी कधी खेळतो. मग खेळल्यावर दमून भूक लागते का? मग काय खातोस? खायला काय आवडतं तुला? माझी ताई जे बनवते मला ते सगळंच आवडतं. चांगलंय, छान आहे करून. म्हणजे भरपूर खेळायचं, पोट भरून खायचं आणि मग गुडूप करून झोपायचं, बरोबर ना? तर तुम्हाला हे सांग, झोपल्यावर तुला स्वप्न पडतात का? म्हणजे मला तर लहानपणापासून भरपूर स्वप्न पडतात. तुम्हाला असं सगळ्यांना स्वप्न पडतात का? हो पडतात ना डॉक्टर. मला तर वेगवेगळी स्वप्न पडतात. मला तर नेहमी एकच स्वप्न पडतं, माझा असीम मोठा झालाय, यशस्वी झालाय. असीम, तू सांग मला, तुला काय स्वप्न पडतात? गाड्यांची स्वप्न पडतात का? तुझी ताई म्हणत होती की तुला गाड्या खूप आवडतात. नाही नाही नाही, मला गाडी बिलकुल आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. मला स्वप्नामध्ये पण गाडी येत नाही. बरं, तू शांत हो, शांत हो. असं कर बेटा, तू हे चॉकलेट घे आणि तुझ्या जिजूंबरोबर बाहेर जाऊन बस. तुझ्या ताई बरोबर मला काही महत्वाचं बोलायचंय. मकरंद, मकरंद, अरे काय आहे? काय अवस्था आहे तुझी? काय शर्ट फाटलाय, किती लागले, रक्त येतंय, काय भिकारकी अवस्था केली, काय झालंय, काय कोणी केलं? धन्या, तू डॉक्टर कडे चल ना. हो हो, तू बस, मी बघते. थांब एक मिनिट, रिक्षा बघते. रिक्षा. हे असीमनी काढलंय? हो डॉक्टर, मी म्हटलं ना डॉक्टर, शेल्टर रूम मध्ये गेल्यापासून हे सगळं सुरू झालंय. म्हणजे झेंडावंदनाच्या दिवशी गाडी बघून तो एवढा घाबरला की त्याला चक्कर आली डॉक्टर. आणि आमच्याकडे म्हणजे माझी पुतणी राशी, तिने साधी पुठ्ठ्याची गाडी बनवली होती तिच्या प्रोजेक्टसाठी. ती बघून सुद्धा त्याला एवढी भीती वाटली की ती गाडी सुद्धा त्याने फेकून दिली. गाडीशी काय बिनसलंय त्याचं काही कळतच नाहीये आम्हाला. नाही, एक्झॅक्टली गाडीमुळेच त्याचं काहीतरी बिनसलंय आणि तेच त्याला ट्रिगर करते. त्याच्या मनामध्ये गाडीची भीती निर्माण झाली आहे. शेल्टर होम मध्ये जायच्या आधी गाड्यांच्या बाबत त्याची भीती कधी आम्हाला दिसली नाही. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कुठेतरी ते शेल्टर होम मध्ये अचानकपणे जाणं, तुमच्यापासून दूर जाणं, ह्या सगळ्यांनी त्याला कुठे ना कुठेतरी एक ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स झालेला आहे. तर त्याच्यामुळे जे काही त्याचा गाड्यांचा फोबिया होता, तो सबकॉन्शियस लेवलला होता, तो ट्रिगर होऊन आता सरफेसला आलेला आहे. म्हणून त्याच्या ती मनात भीती निर्माण झालेली आहे. पूर्वी गाडीचं त्याचं काही असं झालेलं होतं का? म्हणजे कुठे तो गाडीत कोंडला गेलेला होता किंवा त्याला गाडीत बसून दम लागायला लागला किंवा एक भरमसाठ वेगात गाडी चाललेली होती आणि कसली भीती बसली, असं काही झालेलं का त्याच्या बाबतीत? असं ठळक काही झालेलं मला आठवत नाहीये डॉक्टर. इनफॅक्ट माझ्या नवऱ्याचं गॅरेज आहे, त्यामुळे दुरुस्तीला रोज नवीन गाड्या येत असतात आमच्याकडे. तू बघत असतो गाड्यांना, पण असं कधी काही जाणवलं नाही मला. नाही, पण पूर्वी काही त्याचा काही ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा त्यांनी कोणाचा ऍक्सिडेंट होताना बघितलेला आहे का? हो, त्याच्या आईचा ऍक्सिडेंट झाला होता. इनफॅक्ट त्याची आई एका कार ऍक्सिडेंट मध्येच गेली. मग आता बहुतेक तेच कारण आहे. तो त्यांनी ऍक्सिडेंट बघितल्यामुळे त्याच्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी ती भीती निर्माण झाली आहे आणि जेव्हा इन बिटवीन त्याला त्या आठवणी येतात तेव्हा तो फोबिया त्याचा ट्रिगर होत जातो. साधारणपणे तेच कारण आहे.
मी जरा एटीएम मध्ये जाऊन येतो, वॉलेट मध्ये पैसे कमी. हॅलो, ए बघून चालतायत ना इकडे. हसीम शांत हो बाळा, काही नाही झालंय. गाडी गाडी वाजवा गाडी असीम, अरे अरे गाडी गाडी अरे असीम, घाबरू नकोस, मी आलोय ना. असीम शांत हो बाळा, शांत हो. असीम हे बघ, आपण एक काम करायचं का, आपण पिझ्झा किंवा पाणीपुरी खायला जायचं. मला काहीच नकोय, मला आता फक्त घरी जायचंय. तन्या, आपण लगेच घरी जाऊया आता. चल ना. बर ठीक आहे, चल ये, चल जाऊया, चल. नेवी, डॉक्टर काय म्हणाले नंतर? असीमने त्याच्या आईचा ऍक्सिडेंट बघितला की त्याची रिॲक्शन असावी असं म्हणाले. रिॲक्शन? पण ही अशी अचानक कशी काय उफाळून आली? तो शेल्टर होम मध्ये एकटा होता ना धन्या, त्याला कदाचित डिप्रेशन आलं असावं आणि त्याच्या मनात दडलेल्या गोष्टी अशा प्रकारे म्हणजे भीतीच्या स्वरूपात बाहेर पडू लागले असं म्हणाले. बरं, आता यावर काय उपाय? ते म्हणाले असीमला बोलतं करावं लागेल, म्हणजे तो जेवढा ओपन अप होईल ना तेवढी त्याची भीती कमी होत जाईल. घर आलं का? नाही बाळा, अजून येईल, 5 मिनिटात येईल. ठीक आहे, झोप तू, झोप. काय झालं मालती? कोणाची वाट बघतेस का तू? हो, अश्विनीची. आता अश्विनी कुठे गेलीये? कुणाच ठाऊक, कुणाचा तरी फोन आला आणि घाईघाईत गेली. एक तर फोन पण लागत नाहीये तिचा. अगं कशाला इतकी काळजी करतेस? येईल ना ती. आई, एक मिनिट. अश्विनी, या माणसाला इथे घेऊन येण्याची तुझी हिंमतच कशी झाली? बाबा, त्याची अवस्था बघताय हे तुम्ही. बघ, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाहीये. हा माणूस किती नीच आहे याची कल्पना आहे ना तुला? अश्विनी, का आणलंस यांना इथे? तुमच्या लाडक्या धन्याला वाचवायला. म्हणजे त्याला इथे आणलं नसतं ना तर तुमचा धन्या एव्हाना तुरुंगात असता. बाबा, याची जी काय अवस्था बघताय ना तुम्ही ती आपल्या धन्यानं केलेली आहे. अश्विनी, काही काय बोलतेस तू? यश असं कशाला करेल? आणि मुळात याच्या या अवस्थेचा आणि यशचा काय संबंध आहे? तुमची लाडकी धाकटी सून धन्याची बायको निवेदिता इतके दिवस याच्याच हाताखाली याच्या ऑफिसमध्ये काम करते हे माहिती होतं का हो तुम्हाला? हा, नाही ना? धन्याला देखील माहिती नव्हतं. त्याचाच राग काढला असेल किंवा अजून काहीतरी कारण असेल. पण बाबा, जीव जाईस तोवर मारलाय त्यांनी याला. हाही निघाला होता पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला, आपल्या धन्यावरती अटेम्प्ट टू मर्डरची केस ठोकायला. नाही अश्विनी, अगं यश असं का करेल? बाबा, हे सगळं याला समजावणं सोपं आहे की पोलिसांना? एकदा का केस लागले ना की धन्याला यातून सोडवणं कठीण होईल. आणि हे सगळं टाळण्यासाठी म्हणून ह्याला इथे घेऊन आले मी. कसं बस घेऊन आली. आता येऊ दे का आतमध्ये त्याला, की जाऊ दे पोलिसांमध्ये? नाही, नको, येऊ दे त्यांना आतमध्ये. कुठे तुमचा लाडका धन्या? कुठे आहे? कुठे सांगा ना. हा, करते, फोन करते त्याला. मकरंद, ये तुम्ही सावकाश. ही शांत राहा, शांत राहा. मी करते यशला फोन. हा, बोला. यश, कुठेस तू?
मी तर खालीच आहे. जे आहे ते सगळं सोड आणि आधी घरी ये. का काय झालं? मी म्हंटल आधी घरी ये. यश लवकर घरी ये. हो आलो. कुठे आहे धन्या तुमचा? याने तरी किती वाट बघायची आहे? काय काय झालं मला ती बाई एवढ्या अर्जंटली का बोलवून घेतलं तुम्ही? मी तर खाली. माझ्यासाठी बोलवून घेतले तुम्हाला. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही बॉस असाल पण ऑफिस मध्ये. हे आमचं घर आहे. इथे तुम्ही बॉस नाही आहात. ए माझ्यावर आवाज चढवण्याआधी मी इकडे का आलोय ना ते ऐक. तुझ्या नवऱ्याला तुरुंगात टाकायला आलोय मी. त्याने हल्ला केला माझ्यावर, मारझोड केली मला. ही जी माझी अवस्था झाली आहे ना याला तुझा नवरा कारणीभूत आहे. याला मी अजिबात सोडणार नाहीये. काय काय झालंय? हे खरं आहे का? छे ग निवी, काय वाटेल ते बोलतोय हा. मी कशाला असलं काही करेन? ए खोटं कशाला बोलतोस? मला चांगलं माहिती आहे तू आणि तुझ्या मित्रांनी एकट्यात गाठून हल्ला केलाय माझ्यावर. असीम, तू आज जा. हे बघा, मुळात यशने हे सगळं केलंय हे मला पटतच नाहीये. मला सांगा, यश असं का करेल? जळतो ना हा माझ्यावर. आमचं लग्न मोडून स्वतः लग्न केलं हिच्याशी. पण शेवटी गरज लागल्यावर माझ्याकडेच नोकरीला लागली ती. पण हे सगळे याला बघवलं नाही म्हणून गुंड मारायला पाठवले मला. हे हाड, तुझ्यावर जळणे एवढे वाईट दिवस नाही आले माझ्यावर. उलट तूच निवीला नोकरीच्या नावाखाली जे काही त्रास देतोयस ना ते चांगलंच माहिती आहे मला. त्रास दिलेलं काम झेपत नाही तर मी काय करू? तरी सुद्धा तिला कामावर ठेवले ना हे उपकार समज. एक मिनिट. तुम्हाला मारहाण करायला गुंड धन्यानेच पाठवले होते याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा म्हणजे? बोल बोल ना. आता का बोलती बंद झाली? तोंड वर करून माझ्यावर जे काय आरोप करतोयस त्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? बोल ना. पुरावा ऍजसच नाहीये, पण मला चांगलं माहितीये हे तूच केलंयस. हो का? मग हे सगळं पोलिसांना सुद्धा जाऊन सांग. बघूया ते विश्वास ठेवतात का. हे बघ मकरंद, तू मार खाऊन रस्त्यावरती पडला होतास म्हणून एक माणुसकी म्हणून तुला घरी आणलं मी. आता काय सगळं सत्य समोर आलंच आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये धन्याचा काहीही हात नाही हे स्पष्ट झालंय. मला असं वाटतं की तू निघावंस आता. अरे तू बघत काय उभा आहेस मकरंद? हे बघ, स्पष्टच सांगते, आमच्याकडे आता कृष्ण जन्माची पूजा आहे, त्याची तयारी करायची आणि उगाच सणासुदीला गालबोट लागायला नकोय. त्यामुळे खरंच निघ आता तू. निघ. या माणसाला घरात का आणलं असशील तू? अगं
तो धन्याविरुद्ध कंप्लेंट करायला निघाला होता, म्हणून आणलं मी त्याला इथे. त्याने कंप्लेंट केली असती तर धना आता तुरुंगात असता. हे चाललं असतं का आपल्याला? मला काय माहिती तू सगळं खोटं बोलतोय ते. म्हटलं खरं बोलत असेल तर घरच्या घरी आपण हे सगळं निपटून टाकूया, म्हणून आणलं मी त्याला इथे. बघताय नाही, नेहमी चांगला विचार करून त्याला इथे आणलं होतं आणि सत्य कळल्यानंतर त्याला हकलून सुद्धा दिलं. तरीही मलाच जाब विचारला जातोय, मलाच उत्तर द्यायची आहेत. नेहमीच आहे हे. यश, तू नक्की काही केलं नाहीयेस ना? नाही मला ती मी कशाला असलं काय करेन. मी काही केलेलं नाहीये.